आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे SCIT पुणे यांनी काल जो परिपत्रक आहे दिनांक 9 मे 2025 ला निर्गम झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा आहे बघा, इयत्ता पहिलीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत म्हणजे स्टेट ट्रेनिंग ऑफ टीचर। या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त विषयान्वये सादर की राज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सन 2025-26 पासून करण्यात येणार आहे। त्याबाबत दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिलीच्या सर्व शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे। बघा, राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित शाळा इयत्ता पहिलीला शिकवणारे सर्व शिक्षक शैक्षणिक वर्ष माहे जून 2025 पासून सुरू होणार असल्यामुळे त्यापूर्वी हे शिक्षक प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे। इयत्ता पहिलीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्य स्तर, जिल्हा स्तर व तालुका स्तर प्रशिक्षण नियोजन पुढील प्रमाणे। तर सध्या राज्य स्तर प्रशिक्षण सध्या चालू आहे। इयत्ता पहिलीच्या शिक्षकांच्या नवीन अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षणासाठी विषयांची निवड, कोणकोणत्या विषयाची निवड केलेली या ठिकाणी 7 विषयांची निवड केलेली। पहिला विषय आहे तो CFFS 2024, दूसरा है मूल्यमापन व HPC पार्श्वभूमी व नमूना, 3 भाषा, 4 गणित, 5 कला, 6 आरोग्य शारीरिक शिक्षण आणि 7 कार्य शिक्षण असे 7 विषयांचा त्या ठिकाणी अभ्यासक्रम ट्रेनिंग मध्ये होणार आहे। प्रशिक्षणाचे माध्यम बघूया या ठिकाणी। प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येणार आहे। प्रशिक्षण कोणकोणत्या माध्यमातून होणार आहे? मराठी, उर्दू आणि इंग्रजी। अन्य माध्यमांनी मराठी माध्यमासोबत सामावून घेतले जाईल, म्हणजे या भाषे मराठी, उर्दू, इंग्रजी व्यतिरिक्त असेल तर मराठी माध्यमामध्ये समाविष्ट केले जाईल। प्रशिक्षणाची संख्या व वेळापत्रक कसं असणार आहे बघा। प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका होण्यासाठी 3 दिवसाचे वेळापत्रक निश्चित केलेले आहे। बघा, हे चालणारे प्रशिक्षण 3 दिवसाचं आहे। तसेच त्याच्यासोबत महाराष्ट्र स्काउट गाईड संस्थेकडून 1 दिवसीय बनी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये 1 दिवसाचं प्रशिक्षण देखील बनी स्काउट गाईडचे बनी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर जिल्हा स्तर TOT मराठी माध्यम जिल्हा स्तरचं ट्रेनिंग असणार आहे 28 मे ते 30 मे 2025 म्हणजे 3 दिवस जिल्हा स्तराचा। नंतर जिल्हा स्तरांनी प्रशिक्षण उर्दू व इंग्रजी माध्यमासाठी बघा, डायरेक्ट यांना उर्दू आणि इंग्रजी माध्यमाला डायरेक्ट जिल्हा स्तराचं प्रशिक्षण भेटणार आहे 2 ते 15 जून म्हणजे 2 ते 15 जून म्हणजे या 15 दिवसात 5 ते 15 म्हणजे 5 बॅचेस होणार आहेत 2025 म्हणजे 3 दिवस आणि त्यामध्येच 1 दिवस स्काउट बनीचा असणार आहे। त्याच्यानंतर तालुका स्तर प्रशिक्षण मराठी माध्यम म्हणजे मराठी माध्यमाचा तालुका स्तरावर होणार आहे। ते होणार आहे 2 जून ते 15 जून। या 15 दिवसात म्हणजे 3 दिवसाचं वेगवेगळ्या बॅचेस असणार आहेत आणि आपल्याला फक्त 3 दिवसाचं करावं लागणार आहे। प्रशिक्षण असणार आहे 3 दिवस, त्यामध्ये स्काउट बनीचं 1 दिवस त्यामध्ये असणार आहे। अशा प्रकारे हा प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे। जिल्हा स्तर व तालुका स्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी डाएट यांच्यावर असणार आहे आणि बघा, जिल्हा स्तर आणि तालुका स्तराची प्रशिक्षण जबाबदारी डाएटवर असणार आहे। त्यानुसार प्रशिक्षण स्थळ व तज्ञांची निवड करण्याबाबत आवश्यक पूर्वतयारी करावी। इयत्ता पहिलीच्या ज्या शिक्षकांचे दिनांक 2 ते 11 जून बघा, आता निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी यांचं प्रशिक्षण देखील 2 जून ते 12 जून या 10 दिवसामध्ये आहे। तर जर यामध्ये ते शिक्षक आले असतील म्हणजे बघा, मी काय म्हणतो, जर ते वरिष्ठ व निवड श्रेणीचे शिक्षक जर पहिलीला शिकवत असतील तर त्यांचं ट्रेनिंग हे तर त्यांचं प्रशिक्षण बघा, त्यांचं प्रशिक्षण 13 जून ते 15 जून म्हणजे या 3 दिवसामध्ये त्यांचं प्रशिक्षण होणार आहे। अशा प्रकारे हा या ठिकाणी 3 दिवसाचं प्रशिक्षण इयत्ता पहिल्या शिकणारे सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।